पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न. हरियाणातल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडली. पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू. भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला. महत्त्वाच्या 5 एअरबेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट. पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा. एअरबेसची धावपट्टी पूर्णतः बेचिराग. अमृतसरच्या खासा छावणीवरती पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले. भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, लष्कराचा इशारा. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताचे हवाई तळ लक्ष्य. जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास एअरबेसवर फतेह 1 क्षेपणास्त्राद्वारे हल्ले. भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद. संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद. एअरबेसवरील हल्ल्याच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी. पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य. बारामुल्ला ते भुज 26 ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या S-400नं सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले. पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ. भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर. भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्न. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान. घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा. तर BSF कडून काल 7 दहशतवादी ठार. भारतीय लष्कराने आज सकाळी 10:30 वाजता होणार पत्रकार परिषद. भारताच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्याच्या संदर्भात दिली जाईल माहिती. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा G7 देशांकडून निषेध. भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा, G7 मधल्या देशांचं आवाहन. चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले. पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार. BCCIला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती. BCCIकडून फेरविचार करण्याची विनंती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.